गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया की मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आपण स्टार्टअप संबंधी. ओके, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की स्टार्टअप सुरू करताना आपल्याला फायनान्स पण लागतो. तसं फायनान्सच्या मागे मी तुम्हाला नॉर्मल कुठून गोळा करता येऊ शकतो. जर तुमचं तसे चॅरिटेबल रिलेटेड कुठला प्रोडक्ट असेल, लोकांच्या फायद्याच्या रिलेटेड असेल तर तुम्ही तिथून, किंवा कॅपिटल व्हेंचर, एंजल ब्रोकिंग तिथून सुद्धा घेऊ शकता. आता एक थोडा वेगळा प्रश्नावरती चर्चा करूया की जर कसं आहे, आता हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना अप्रोच करता येतील असं नाही आहे. कधी कधी कुठला माणूस म्हणतो की नाही, माझ्याकडे बाबा फक्त 50,000 रुपयेचे आहेत, माझ्याकडे 10,000 रुपयेचे आहेत, माझ्याकडे 1,00,000 रुपयेचे आहेत. तर त्याच्यासाठी काय, तर बाबा तो तो प्रोप्रायटरशिपने जरी तू सुरू करत असशील तरी तो स्टार्टअप आहे. ओके, त्याला असं वेगळं काही म्हटलं येणार नाही. तुम्ही जो काही बिझनेस करता, किंवा फक्त तुम्ही एक लक्षात घ्या, स्टार्टअप कधीही करताना त्याच्या रिलेटेड कुठलाही बिझनेस करताना किंवा काय, त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी आवश्यक आहेत, म्हणजे तुमच्या प्रोडक्टच्याबद्दल माहिती, प्रोडक्ट कुठून येणार आहे, त्याचे रॉ मटेरियल सोर्सेस काय आहेत, त्याला जर विकायचं आहे तर मार्केट कुठलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर समजून घेणं गरजेचं आहे. अगोदर म्हणतोय, नंतर नाही. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी शोधायला जायचं नाही आहे. ओके, तुमच्याकडे असणारा पैसा किती आहे, तुमचा जो धंदा तुम्ही चूज करतो त्याच्यासाठी लागणार आहे किती आहे, आणि त्या बिटवीन त्याच्यामधून जो काही, म्हणजे आता आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे लागणार आहे, त्याच्यामधली जी काही गॅप असेल तर तो पैसा रिकवर कुठून करायचा आहे, तो गोळा कुठून करायचा, त्याच्याबद्दल पण विचार करणं गरजेचं आहे. हे सुरुवातीला स्ट्रक्चर पाहिजे. काय होतं की मी आमचंच उदाहरण सांगतो. आम्ही ज्यावेळी सुरुवातीला ज्यावेळी केलं तेव्हा सांगणारं कोण नव्हतं की बाबा हे केल्यावर हे कर, ते केल्यावर ते कर. आणि कधी कधी मी तुम्हाला सांगतो ना, सांगणारं कोण नसतं हे पण फायद्याचं असतं. पण कधी कुठली गोष्ट जर आपल्याला कोण देत असेल तर ती घेतल्यामुळे तो जो शोधण्यामध्ये वेळ जातो ना, तो कमी होतो आणि बाकीच्या इतर गोष्टीवरती आपण लक्ष जास्त केंद्रित करू शकतो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यामुळे आपण एक लक्षात घ्या, कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना जो पैसा आहे त्या पैशामध्ये लागणारी जी अमाऊंट जिथून कुठून आपल्याला गोळा करायचे त्याच्यावरती पहिलं फोकस करा. तो पैसा पहिला रिकवर गोळा करून घ्या, पण डिपेंडेंट राहू नका. जर तुम्हाला वाटत असेल, नाहीतर कसं आहे, तुम्ही प्रोजेक्ट ठरवलेला कधी, तर आता बघूया 2020 आहे, तुम्ही 18ला ठरवलेलं आणि 2020पर्यंत तुम्ही पैसेच गोळा करताय, तर तो प्रोजेक्ट होणार कधी, त्याचं इम्प्लिमेंट कधी होणार. आणि जर सगळाच प्रोजेक्ट पूर्णपणे लोकांवरती संपूर्णपणे डिपेंडेंट असेल किंवा आल्याच्या नंतरच होईल, मग तुम्ही जो अगोदर पैसे घेतलात त्याचं काय केलं आहे. ओके, यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कधी पण लक्षात घ्या. त्याच्यामुळे जो पैसा आहे त्याच्यातून जर तो सुरू होत असेल तर कुठल्या गोष्टीवरती, कधी कधी काय होतं की मार्केटिंगवरती फोकस केला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला ॲडव्हान्स बुकिंगवरती सुद्धा पेमेंट घेता येतं. ओके, पण ते तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड तसे आहेत का. जसं आता सांगतो, काही सर्व्हिसेस असतात. ओके, जसं बघा की आर्किटेक्चरचं आहे, तर आर्किटेक्चरचं जो पेमेंट असतं हे ॲडव्हान्स असतं. ओके, त्याच्यानंतर ॲडव्होकेट आहे, त्याचं पेमेंटसुद्धा ॲडव्हान्स असतो. CA आहेत, त्यांचंसुद्धा पेमेंट ॲडव्हान्स असतं. नंतर असला प्रकार नसतो. ओके, त्याच्यानंतर मी सांगेन की तुम्हाला डॉक्टर्स असतील तर डॉक्टरचं पण पेमेंट ज्यावेळी पेशंटला ॲड करतो त्यावेळी ते पैसे अगोदर देतात. आता आपण छोट्या व्यापाऱ्यांचं पकडूया. ओके, तर छोट्या व्यापाऱ्यांमध्ये असे कुठले बिझनेस आहे की जिथे तुम्हाला रोखीने सगळा व्यवहार केला जातो आणि पटकन सजेस्ट होतो. माझा इथे सांगण्याचा उद्देश हा नाही आहे की कमीत कमी रुपयाचा बिझनेस करा, तो विषय नाही आहे. ज्याला जसा जमेल त्यांनी तसा करायचा बिझनेस, पण त्याच्या फायनान्सच्या रिलेटेड त्याच्याकडे किती पैसे आहेत आत्ताच्या ह्याला बिझनेस करण्यासाठी, तर त्याच्यावरती फोकस करून त्यांनी विचार करून बिझनेस करणं गरजेचं आहे. तो गावी जरी करत असेल स्वतःच्या तरी तो स्टार्टअप आहे, तो शहरामध्ये करत असेल तरी स्टार्टअप आहे, आणि गावावरून राहून सुद्धा पुऱ्या इंडियावरती मार्केट करता येतं. आणि मुंबई किंवा मोठ्या मोठ्या सिटी, दिल्ली, बँगलोर म्हणा, कलकत्ता म्हणा, किंवा चेन्नई म्हणा, या ठिकाणी राहून सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता. म्हणजे डिपेंडेंट नाही की ट्रॅव्हल मोस्टली करावी का लागते, तर दोन कारण आहेत. एक म्हणजे काय की कोणी तुमचं समजा तिथला मार्केट खराब केला असेल तर तुम्हाला त्याच्या पाठीमागे दुसरं मार्केट शोधतो आपण. दुसरं कारण काय असतं की प्रत्येक गोष्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले कॉन्टॅक्ट्स पण बिल्डअप करणं गरजेचं आहे. कारण एकावरती डिपेंड राहिलो आणि उद्या सकाळी समजा, जसं आता बघा आपण म्हणतो की अरे मोठ्या कंपनीला सुद्धा या छोट्या बिझनेसमध्ये यावं का लागलं, इथे आमच्या नुकसान पण झालेलं आहे, अशा पद्धतीने जे वाक्य. तर मुळात एक लक्षात घ्या, मोठ्या कंपनीनं काय यावं लागतं, प्रत्येक गोष्ट जर तुम्ही अपग्रेड नाही केलं तर तुम्ही दुसऱ्याला चान्स देताय तिथे. आणि ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याला चान्स देताय तिथे तुम्हाला बोलण्याचा अधिकार पण नाही आहे की बाबा हे यांनी काय केलं किंवा हे त्यांनी काय केलं. कारण
प्रत्येक माणूस बिझनेसमध्ये काही ना काहीतरी अपग्रेड करतच जावं लागतं, तरच त्यांनी बिझनेस करावा. एकच ओपन करून ठेवलं ठीक आहे, ते चालेल, पण त्याच्यामध्ये तेवढी ताकद पण पाहिजे की उद्या कॉम्पिटिशन तेवढं आले मार्केटमध्ये तरी माझा ब्रँड हा वेगळाच आहे. ओके, जसं आता मी तुम्हाला सांगेन, जसं 5 स्टार हॉटेल्स आहेत. ओके, 5 स्टार हॉटेल आहे आणि मुंबईमधले इराणी हॉटेल्स आहेत. ओके, तुम्ही कंपॅरिझन नाही करू शकत, पण इराणी हॉटेल अजूनपर्यंत रन करतात आहे ना, कारण का ती त्यावेळीपासून सुरुवात आलेली आहे. ते एक विंटेज एक काय म्हणेन मी, त्याला एक लुकच वेगळं आहे. ओके, की तिथे बसल्याच्या नंतर जे प्रॉपरली त्या अगोदरचे आपले कोण मुंबईमध्ये असतील त्यांची सगळ्यांची आठवण किंवा त्या सगळ्या मूव्हीजमध्ये बघितलेलं आहे. मग तसं तुमचं प्रोडक्ट आहे का, की जेणेकरून किती पण अपग्रेड करू दे पण तुमच्या प्रोडक्टला ती एक क्वालिटी आहे आणि लोक तिथे येणारच आणि तिथे पूर्ण त्या सर्व्हिस घेणार. म्हणजे त्यांनी तिकडचे जे प्रोडक्ट्स आहेत ते त्यावेळीपासून देतात ते आत्तापर्यंत तसेच्या तशा पद्धतीने, क्लीननेस, ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही तशा क्वालिटी ठेवलात आहात का तुमच्या प्रोडक्टमध्ये, हे सुद्धा विचार करा. सर्व्हिसेसमध्ये हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ओके, आता मी काही इतर गोष्टीवरती फोकस टाकतो तुमच्यावरती, की जसं बघा आता आपल्याकडे की कुठल्याही म्हणजे फायनान्सच्या रिलेटेड जर आता म्हणजे आपण एखादी सर्व्हिसेस किंवा एखादा बिझनेस आपण सुरू करतो, तर त्यावेळी नॉर्मल ज्या गोष्टी मला आठवतात आहे किंवा मला ज्या माहीत आहेत त्या मी तुमच्यासमोर इथे सांगतो, की त्याच्यासाठी तुम्हाला कुठले इक्विपमेंट लागतात आहे. ओके, आता इक्विपमेंट भरपूर प्रकारचे, फॅक्टरीसाठी असतील तर ते वेगळे असणार, ऑफिससाठी काय म्हणू शकतो इक्विपमेंट, लॅपटॉप, प्रिंटर्स म्हणा. ओके, त्याच्यानंतर तुम्ही प्रेझेंटीसाठी कुठली ऑनलाईन सिस्टीम ॲक्सेस करताय का जिथे थंब इम्प्रेशन्स आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. त्याच्यानंतर तुमचे सप्लायबद्दल कुठला प्रोडक्ट तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय तर त्याच्यामध्ये कुठलं तरी एक सॉफ्टवेअर तुम्हाला लागतं आहे का इन्व्हेंटरी बेससाठी, की जेणेकरून तुम्ही कुठल्याही भागामध्ये राहाल तरी तुम्ही तुमचा बिझनेस ॲक्सेस करू शकतो. त्याच्यावरती तुम्हाला खर्च करावा लागतो. नंतर तुमचे नॉर्मली लिगल प्रोफेशनल फीज. ओके, लायसन्सच्या रिलेटेड कुठलं परमिट काढायचं असेल त्याच्या, ट्रेड लायसन्स त्याच्या रिलेटेड असेल, तुमचं टेलिफोनचं बिल, नेट, तुमचं वायफाय ह्या संबंधी असेल, इन्शुरन्स हे सर्वात महत्त्वाचं बिझनेसच्या रिलेटेड जर तुम्ही प्रोडक्टबद्दल काम करत असाल तर. ओके, त्याच्यानंतर तुमची ॲडव्हर्टाइजमेंट, कुठे साईन ॲडव्हर्टाइजमेंट करते, मार्केट पब्लिसिटी त्याच्या रिलेटेड, म्हणजे बाबा इथून पुढे गेल्याच्यानंतर तुमची फॅक्टरी आहे किंवा इथून तुमचं हॉटेल आहे, काही ज्या गोष्टी किंवा सर्व्हिसेसबद्दल एखादे बॅनर मोठे हे करतात त्याच्या संबंधी. ओके, त्याच्यानंतर तुमचे त्याच्यानंतर 1 सेकंड. ओके, त्याच्यानंतर मोस्टली जो प्रश्न विचारला जातो तो म्हणजे काय, तुमचे टॅक्सेस. ओके, म्हणजे जे तुम्हाला आता GST कसं हा मंथली पे करायचा टॅक्सेस आहे. ओके, तर त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का अकाउंटला. भले तुम्ही असं विचार करू नका कस्टमरकडून आल्याच्या नंतरच, कधी कधी तुम्हाला रिटर्न फाईल करायचं तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे लागणार आहे सीएला देण्यासाठी, तर ते सुद्धा पैसे आहेत का तुमच्याकडे. काही मेंटेनन्स असतील तुमच्या, जे काही नुकसान किंवा इतर काही गोष्टी, किंवा लाईट बिल, मेंटेनन्स लाईट बिलमध्ये पण पकडलं जातं. ओके, टेलिफोन बिल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, किंवा तुमचं क्लिनिंग असेल त्या सगळ्या गोष्टी. हे जर कोवर्किंग स्पेसमध्ये घेत असाल तर तुम्हाला हे खर्च लागत नाही, ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचं सप्लाय अँड युटिलिटीज किंवा रेंट, ॲडव्हर्टाइजमेंट, त्याच्यानंतर एम्प्लॉई वेजेस, चार्जेस, सॅलरी हे सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचं मंथली बिल जे तुम्ही रेंट देणार आहे ते सुद्धा तुमच्याकडे ॲडव्हान्समध्ये असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर इतर काही, म्हणजे आता नॉर्मली ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या प्रोजेक्टच्या बद्दल आहेत त्या तुमच्याकडे 3 महिन्यासाठी लागणारे चार्जेस तुमच्याकडे ऑलरेडी पहिले पाहिजे. ओके, म्हणजे एखादा कॉस्ट जर तुम्ही पकडत असाल 10 लाख, तर 10 लाखाचे 30 लाख रुपये तुमच्याकडे ऑलरेडी पाहिजे, तर तुम्ही तो बिझनेस व्यवस्थित प्रॉपर रन करू शकता. ओके, हे कधी पण घ्या, टेन्शन फ्री राहू शकता, जेणेकरून बाकीच्या गोष्टीवरती जो तुमचा मेन गोल आहे, जे तुमचं मेन प्रोडक्ट आहे त्याच्यावरती काम करू शकता. ओके, स्टार्टअप कुठेही करू शकता, कुठलंही डिसअपॉइंटेड होऊ नका की त्याच्यासाठी मला कुठलं बँगलोरला जावं लागेल, काही गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या छोट्या लेवलपासून सुद्धा सुरू करू शकता. फक्त एवढं आहे की मी बोललो तसं मागच्या व्हिडिओनुसार की कमीत कमी 16 तासाचं ते 18 तासाचं एक एक्सेल शीट डिझाईन करा, की त्या 16-18 तासमध्ये तुम्ही तुमचं बिझनेसला, तुमच्या स्टार्टअपला किती त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीवरती फोकस करताय आणि स्टडी करताय हे लक्षात घ्या.
आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. तुम्ही स्वतः बिल्डअप व्हा. तुम्ही म्हणाल की मी व्हिडिओज बघेन, तुम्ही म्हणाल मी पुस्तकं वाचेन, ठीक आहे, हे सगळं पुस्तकं वाचून सुद्धा तुम्हाला नॉलेज गेन होऊ शकतं. पण जिथपर्यंत ते तुम्ही इम्प्लिमेंट करणार नाही, तुमचा एक शेड्यूलमध्ये ते वेळोवेळी तुम्ही त्याच्यामध्ये तो फेस करणार नाही. ज्या गोष्टी भीती वाटतात, जो पहिल्या भीती नाही वाटत त्या पहिल्या गोष्टी करा, आणि भीती वाटतात ज्यावेळी तुमचं स्टॅमिना वाढलं की त्या गोष्टीवर. जसं तुम्ही बघितलं असेल, आता क्रिकेट भरपूर जण खेळतात, त्यांना माहिती आहे की त्याचा स्ट्राईक रेट जर जास्त असेल आणि समजा तो फील्डवरती असेल तर तो कुठलाही बॉल फेस करतो. ओके, आणि ज्याचा स्ट्राईक रेट नाही आहे तर मग त्याला कसं आहे की हवेत बल्ला चालवावा लागतो, की कधी लागलं तर ठीक आहे, नाही तर नाही लागलं तर ठीक आहे, अशातला भाग आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही स्टार्टअप आणि जर बिझनेसमॅन आहात तर तुम्ही एक एक काय म्हणेन मी, चांगल्या माणसाच्या सहवासात राहावा, की जेणेकरून जे बिझनेसमॅन आहेत त्यांचे, जे कोण छोटे मोठे बिझनेसमॅन असतील तुमच्या जवळचे, त्यांचं आहे. आणि नसेल तर तुम्ही स्वतःचा ग्रुप बनवायला सुरुवात करा ना, त्यांच्यामध्ये तुम्ही राहा, त्या मेंटॅलिटीमध्ये राहा. त्याच्यामध्ये काय तुम्हाला पोषक सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये बरोबर बिल्डअप होत राहतात. आणि जरी मित्र कोण नसले तरी भरपूर न्यूज आहेत. ओके, जसं मी तुम्हाला सजेस्ट करेन मिंट पेपर, तुम्ही तो वाचत जावा. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा बिझनेसच्या रिलेटेड भरपूर ग्लोबल बिझनेसच्या रिलेटेड माहिती येतात, तुमचं नॉलेज गेन होईल. इंग्लिश पण चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये वर्ड्स तुम्हाला समजतील त्या संबंधी. ओके, न्यूज चॅनल मी सजेस्ट करणार नाही, कारण ते त्यांना जे पाहिजे तेच दाखवत असतं. पण न्यूजपेपरमध्ये कसं आपण ठरवू शकतो कुठलं वाचायचं, जे आपल्याला सोयीस्कर वाटतं त्याच्यानुसार. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट सांगेन की थोडा वेळ आपण जे काल काय केलं आहे, ओके, त्याच्या म्हणजे आता एक रुटीन सांगतो की आजच्या दिवसाभरात जे काय तुम्ही केलं आहे काम, ते तुम्ही तुमच्या एक्सेल शीटमध्ये भरायला सुरुवात करा. आणि उद्या काय करणार आहे ते रात्री लिहून ठेवा की उद्याच्या दिवसाला काय. कारण कसं आहे माहिती आहे, तुमचं पुढच्या वर्षीचा जो काही टार्गेट आहे ना, तो पर डेनुसारच जाणार आहे. ओके, आणि ज्यावेळी तुम्हाला वाटेल एखादी गोष्ट, तुम्ही कोणाला भेटलात, एखादा व्हिडिओ बघितला, तुम्हाला समजलं की नाही बाबा ही गोष्टसुद्धा मला करणं गरजेचं आहे, लगेच लिहून ठेवा. ती तुमच्या मग इयरली पॅकेजमध्ये ॲड होतील आणि त्याचा स्टेप बाय स्टेप पर डेच्या दिवसाने एक्सेल शीट तुमची अपडेट होत जाईल. हे सर्वात महत्त्वाचं आहे. लोक बोलतील, लोक बोलत जातील, इतर बाकीच्या गोष्टी आहेत, पण तुम्ही तुमचं एक्सेल शीट व्यवस्थित प्रॉपर ठेवलात तर त्याच्यातून नक्कीच मार्ग निघेल. कारण एक लक्षात घ्या, लोक बोलतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतात, तुम्ही कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीच्या आहारी जाऊ नका की बाबा मला टेन्शन आलं म्हणून मी अल्कोहोलिक झालो, किंवा मी स्मोकिंग करतो, किंवा इतर बाकीच्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा. तुम्ही जर क्रेझी असाल बिझनेससाठी तर तुम्ही बिझनेसवरतीच फोकस करा. ओके, आणि त्याच्याच सगळ्या गोष्टीसाठी पुढे जाण्याचा ध्यास ठेवा, तर तुम्ही पुढे जाल. आणि एक लक्षात घ्या, लोक भले तुम्हाला काही क्रिटिसाइज करत असतील किंवा तुम्हाला कधी कधी वाटेल निगेटिव्ह वगैरे, थोडंसं डाऊट वेगळं ठेवा. काय स्पोर्ट्सवरती, एक्सरसाइजवरती भर द्या. ओके, ह्या सगळ्या गोष्टीवरती ध्यान द्या. म्हणजे असं नाही की मी म्हणत आहे 16 आणि 18 तासमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त बिझनेसवरतीच फोकस केला पाहिजे. त्याच्या रिलेटेड ज्या महत्त्वाचं आहे, तुमच्या मेंदूला, तुमच्या मनाला स्ट्रॉंग करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या फुल पुऱ्या 16-18 तासामध्ये काम करणं गरजेचं आहे. फॅमिलीला सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे. आणि एक मुळात मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी फॅमिलीशी बोलतात त्यावेळी तुमच्या बिझनेस लाईफशी आणि त्यांच्या फॅमिलीच्या लाईफशी काही देणं घेणं नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तिथे ओव्हरस्मार्टगिरी करायला जाऊ नका की तुम्हाला भरपूर माहिती आहे आणि ते तुम्ही तुमच्या फॅमिलीने ज्यावेळी प्रश्न विचारतात त्यावेळी त्याला उत्तर तुम्ही समजावून सांगू शकता, पण तुम्ही स्वतःहून समजावायला जाऊ नका. ओके, त्याच्यामध्ये काय होतं की त्यांच्यात आणि तुमच्यात म्हणजे एक एक गॅप तयार होणार, आणि ती गॅप नंतर भरताना की तुम्हाला अनसिक्युअर फील होणार की बाबा मी जे काही करतोय ते फॅमिलीला आवडतच नाही, कदाचित मला ते सपोर्टच करायला बघत नाही. पण असा विषय नसतो. तुमची एक्सेल शीट व्यवस्थित प्रॉपर झाली ना की म्हणजे म्हणतात ना, माणूस स्वतःहून तेजोमय होतो तो सगळ्या गोष्टीमध्ये. तो प्रकाशमान झाला की तो बाकीच्यांना हे करायला जातो, पण ते सगळं तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला कुठलंही पुस्तक, कुठलाही व्हिडिओ, कुठल्याही गोष्टी सांगू शकतं, पण ते इम्प्लिमेंट करण्याचं तुम्हाला करायचं. तर त्याच्यामुळे तुमचा स्वतःचा टार्गेट डिझाईन करा, ना की दुसऱ्याचं डिझाईन करा की त्याला हे करण्यासाठी मी किती आता अडकवतो, हे करतो, ते करतो, त्याच्याने काही होत नाही. तो तेवढ्यापुरता राग असतो, तो कधीतरी होतो, उद्या तो कुठेतरी मोठा झाला, तो तुम्हाला संपून जाईल. मग त्यावेळी तुम्ही काय करणार? भले आज तुम्ही तुमच्यात यंग रस आहे म्हणून तुम्ही तो राग दाखवताय, ओके, किंवा तुमच्याकडे पॉवर आहे म्हणून तो दाखवताय, पण असं थोडी आहे की ह्या सगळ्या इंडियामध्ये किंवा वर्ल्डमध्ये तुम्हीच मोठे पॉवरफुल आहे. तुमच्या व्यतिरिक्त पण भरपूर आहेत.
तुमचा डाव कुठे चुकला किंवा इतर गोष्टी झाल्या तर त्याच्या पुढे त्याचा डाव कसा कितपत भारी पडेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जाऊ नका. ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहे. हे सगळं तुमचं मन पूर्णपणे डायव्हर्ट करेल. जो बिझनेसमध्ये तुम्ही बिझनेसमध्ये तेच यश त्याच सगळ्या गोष्टी पुढे नेऊ शकता, हे कधीही लक्षात ठेवा. त्याच्यावरती फोकस करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला चांगल्या चांगल्या संधी तुम्हाला स्वतःहून निवडता येतील, हे लक्षात घ्या. आणि मी असं का म्हणतोय, कारण बहुतेक अशा संधी असतात एखाद्या, आता जसं आत्ताच्या टाईममध्ये मार्केट लोक म्हणतात जॉब सुटला, ही सुद्धा एक प्रकारची संधी आहे. पण तुम्ही त्याचा फायदा करून तुमच्या बिझनेससाठी युटिलाइज करणं गरजेचं आहे. ओके, हे सर्वात महत्त्वाचं आहे. रिकामी बसून काही होणार नाही आहे. मी याच्या पुढे ह्या बिझनेस सिरीजच्या नंतर एक कम्युनिटी बिल्डअप कशी करता येते, कम्युनिटीसाठी कुठला बिल्डअप तुम्ही तुमच्या लोकांसाठी काम करू शकता आणि कशा पद्धतीने त्यांना प्रवाहामध्ये ते आणू शकता. कारण बहुतेक लोक म्हणतात की नाही बाबा, काय म्हणतात की अगोदर काय म्हणतात सोन्याचं धूर जात होतं भारतामधून, ओके, आता का नाही. तर ते बोलणं ठीक असतं, पण ते धूर, सोन्याचा धूरपेक्षा आताचा जो घामाचा धूर आहे ना, तो पहिला आपल्या अंगातून येणं गरजेचं आहे ना, कामातून ते दिसणं गरजेचं आहे. आणि ते किती पण टॉर्चर झालं तरी पण ते तोंडावरती लगाम पण पाहिजे तेवढीच सगळ्या गोष्टी. हे आपण एक आपलं स्वतःचं एक काय म्हणतात ना, एक ॲक्सेसिट बनवणं पण गरजेचं आहे ना, तर तो सोन्याचा धूर पुन्हा आणू शकतो. आणि अजून पण आहे, म्हणजे आज जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनसाठी जरी तुम्ही, मी म्हणतो 1% जरी काम केलात ना, तरी तुम्ही करोडपती आहात. एवढं मोठ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात का ह्या सगळ्या गोष्टीसाठी? तुमचं प्लॅनिंग काय आहे? ते एका दिवसात होणारं नाही आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी दर दिवसाला, दर सकाळी मॉर्निंगला तुम्हाला उठायचं. आणि हे जेव्हा तुम्ही रात्री डिसाईड करता ना, मी सांगतो तुम्हाला सकाळी अलाराम लावण्याची गरज नाही. तुम्ही इनडायरेक्टली बरोबर उठता त्या टायमिंगच्या वेळी. कुठल्याही गोष्टीची गरज नाही लागत तुम्हाला की बाबा उठ किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी. उलट तुम्हाला झोपण्यासाठी ही करावी लागते, मोठी मशागत करावी लागते की बाबा हा मला झोपलं पाहिजे, कारण मला सकाळी उद्या हे सगळे कामं करायचे आहेत, असं आहे. आणि झोप पण लागते, म्हणजे कुठल्या औषधाची, कुठल्या इतर टॉनिकची पण गरज लागत नाही आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी रुटीनमध्ये मॅनेज करा. स्टार्टअप करताना तोंडावरती लगाम ठेवा. प्रत्येक गोष्टी, कुठलाही अपशब्द कोणाबद्दल सुद्धा उच्चारायचा नाही आहे. कोणाबरोबर सुद्धा दुश्मनीच्या भानगडीत पडायचं नाही आहे. याचा अर्थ असं होत नाही आहे की तुम्ही एक पुरुष नाही आहे किंवा मनुष्य नाही आहे, अशातला भाग होत नाही आहे. ओके, बहुतेक जण बोलते सुद्धा की बाबा एवढं सगळं ऐकतोस तरी निर्लज्जासारखं कशा गोष्टी हे करतोस आहे. पण एक मुळात लक्षात घ्या, त्याच्यातल्या काय गोष्टी, त्याच्या समोरचे किती तथ्य आहे, त्याच्याकडे पुरावे किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तिथे बघितले जातात ना. त्याच्यामुळे फोकस याच्यावरती करा. आपलं कामच आपल्याला पुढे नेणार आहे. आणि ते काम कशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने करता येईल त्याच्यावरती करा. खर्च कमी करा. वायफळ कुठेही गोष्टीवरती, ज्या दिखावा आहे त्या दिखाव्याच्या सगळ्या गोष्टी टाळा. तुम्ही सुंदर दिसलात म्हणजे तुमचा बिझनेस वाढेल असं काही नाही. तुम्ही कुरूप दिसलात म्हणजे तुमच्याकडे कुठल्या सर्व्हिसेस घेत तर काही नाही. तुमचा मेंदू महत्त्वाचा भाग आहे. मेंदूवरती जर काम केलं तर आयुष्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला यशस्वीरित्या पूर्ण करता येतील. पण मेंदूवरती काम करत असताना ते इम्प्लिमेंट पण पाहिजे. नाही तर कसं आहे, सगळ्या डिग्री आहेत, ओके, सर्टिफिकेट्स आहेत, पण जर त्याला ते सांगितलं की बाबा हे पाठ्यपुस्तक घे आणि हे जरा सांग बघू आम्हाला समजवून, तर तिथे काही नाही आहे, म्हणजे त्याचा काय उपयोगच होत नाही. मग असं पण नॉलेज काय उपयोगाचं नाही. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या तर्कवितर्काच्या पद्धतीने तपासता आल्या पाहिजे. आहे तशा स्वीकारू नका, तर बिझनेसमॅन नाही होणार, हे लक्षात घ्या. तुम्हाला त्या सगळ्या तुमच्या बौद्धिक लेवलने तपासायच्यात आणि त्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट करून पुढे जायचं आहे. आणि मुळात सर्वात महत्त्वाची, स्टार्टअप करताना स्वतःवरती इन्व्हेस्ट करा. स्वतःच्या प्रोडक्टवरती इन्व्हेस्टमेंट करा. ओके, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपलं प्रोडक्ट चालावं म्हणून दुसऱ्याला घूस किंवा त्याला पैसे देण्यासाठी जायला जाऊ नका. त्याच्याने तुमचं प्रोडक्ट आणि काय थोडंफारपर्यंत सेल वाढेल, नंतर काय करणार, म्हणजे लालच, बाबा अमुक हे घे, पैसे घे, माझं काम करून टाक. काही होत नाही त्याच्याने, तेवढं पुरतं काम होतं. स्वतःवर काम करा. ओके, जेणेकरून मोठ्या पार्टीने किंवा इतर बाकीच्या गोष्टीने तुम्हाला ऑफर दिली पाहिजे की बाबा हे माझं काम करून दिलं तर एवढं, आणि तो तुमच्या पाठीमागे लागला पाहिजे. अशा पद्धतीने तुमचं काम मार्केटमध्ये नव्या स्वरूपात, चांगल्या स्वरूपात आणायला सुरुवात करा. ओके, काही इतर माझ्या काही चुकी झाली असतील ह्या व्हिडिओबद्दल, त्याबद्दल मी माफी मागतो. रिपीट क्वेश्चन किंवा इतर काही गोष्टी, पण माझं एवढंच ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश आहे की गाव असो, शहर असो किंवा बाहेर कुठेही असो, तुम्ही काम करायला सुरुवात करा.
आणि येणाऱ्या काळामध्ये जे कम्युनिटी बिल्डअप करण्यासाठी जे व्हिडिओज आहेत किंवा जे ग्लोबल बिझनेस आहेत त्याच्याबद्दल सुद्धा बघण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर जोडून राहा. ओके, थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे.